त्यांना ऍडमिट करायची वेळ आणू नका आमच्यावर, अशी या ठिकाणी आम्ही मागणी केली. ती आता या ठिकाणी मान्य झाली. त्यांच्यावर कारवाई होईल, नाही झालं तर उग्र आंदोलन या ठिकाणी होईल. हे पैसे धर्मादाय आयुक्ताच्या माध्यमातून आम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला या ठिकाणी सप्रेम भेट देतोय. तुम्हाला कमी पडत असतील तर आमच्याकडनं पैसे घ्या, पण रात्री अपरात्री येणाऱ्या पेशंटचे उपचार थांबवू नका, नाहीतर आमच्यासारखा तुम्हाला माहिती आहे शिवसेना मग यामध्ये काय करू शकते. या भयंकर प्रकाराला तुम्ही सामोरे जा. पुणे शहरामध्ये दीनानाथच्या नावाने खऱ्या अर्थानं भीक मागो आंदोलन काढून त्या दीनानाथला आणखीन काही पैसे लागत असतील तर पुणे शहरातून भीक मागो आंदोलन करून ते पैसे स्वरूपात त्यांना आम्ही देणगी म्हणून देऊ. पण ज्या पद्धतीने आज त्या एका महिलेचा जीव गेलेला आहे त्याच्या खऱ्या अर्थाने नुकसान भरपाई परत होणार नाही. पण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल असेल, अन्य कोणती हॉस्पिटल असतील, त्यांनी इथून पुढचा आमचा इशारा समजावा की भविष्यात जर असं काही घडलं तर त्या हॉस्पिटलची मान्यता रद्द करण्यासाठी जे जे म्हणून शासन निर्णय ते आम्ही करू. आता चर्चा झाली मुळामध्ये आम्ही चर्चा हीच केली की ज्या पद्धतीने धर्मादाय आयुक्ताच्या अंडरमध्ये येणारं ते रुग्णालय आहे तिथं खऱ्या अर्थानं सर्वप्रथम उपचार झाले पाहिजे होते आणि मग पैशाची मागणी करायला पाहिजे होती. पण त्यांनी पहिलं उलटं केलं, पहिले पैसे मागितले आणि नंतर उपचार महिलेला जीव गेलेला आहे. याचा खऱ्या अर्थाने मंगेशकर कुटुंबाला हा त्याचा शिवाशाप लागणार आहे आणि अशा पद्धतीने जर आंदोलन आम्ही या भविष्यात करणार आहोत. पैशाअभावी जर जीव जाणार असेल तर मग हे पैसे त्या हॉस्पिटलला द्या, म्हणजे त्या महिलांचे जीव जाणार नाही, कोणत्याही पेशंटचा पैशाअभावी जीव जाणार नाही. मला पैसे येतो तर ही थेट दृश्य आपण पाहतोय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धर्मादाय आयुक्तांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं आणि धर्मादाय आयुक्तांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलेला आहे. धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलेलं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.